दूताचा मरीला संदेश. प्रभूच्या दूताने मरीला संदेश दिला. आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी झंपावली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची आई, आम्हा पाप्याकरिता आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची आई, आम्हा पाप्याकरिता आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. देवशब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची आई, आम्हा पाप्याकरिता आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. ख्रिस्तान दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राचा देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखसहनाच्या क्रुसाद्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. सुमनी होनी गळूनी पडावे प्रभूच्या पदकमळाशी. देहची जावा अखंडित हा ख्रिस्त प्रभू सेवेशी. सुमनी होनी गळूनी पडावे प्रभूच्या पदकमळाशी. देहची जावा अखंडित हा ख्रिस्त प्रभू सेवेशी. घेऊनी हाती प्रभू सुवार्ता शिकवू गाता गाता. निर्मळ करुणी मने आपुली वाहू दीन पतिता. एकजुटीने कंबर बांधू करू निर्धार मनाशी. देहची जावा अखंडित हा ख्रिस्त प्रभू सेवेशी. सुमने होनी गळूनी पडावे प्रभूच्या पदकमळाशी. देहची जावा अखंडित हा ख्रिस्त प्रभू सेवेशी. ख्रिस्त प्रभू सेवेशी. प्रिय भाविकांनो, परमेश्वराचा एक महान भक्त, चमत्कार करता पादुआचा संत अँथोनी याचा सन्मान करण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत. ज्या ज्या वेळी प्रभूच्या नावाने पित्याचा गौरव करण्यासाठी आणि त्याला धन्यवाद देण्यासाठी आपण एकत्र जमतो, तेव्हा ख्रिस्त अदृश्य रूपाने आपणामध्ये हजर असतो. याची ग्वाही खुद्द प्रभू ख्रिस्तानेच आपणास दिली आहे. अशा ह्या मंगल समयी आपण देवाच्या अधिकाधिक जवळ जावे. जनसेवा ही खरी प्रभुसेवा आहे हे सत्य आपण जाणावे. देवाबरोबर आपला समेट होण्यासाठी आपले शेजारी, मित्रमंडळी, सगळे सोयरे इतकेच नव्हे तर ज्यांना आपण शत्रू म्हणून संबोधतो त्या सर्वाबरोबर आपला समेट करणे आवश्यक आहे. याची आपल्यास नित्य जाणीव असावी. आपला हा प्रार्थनाविधी परमेश्वर पित्याला मान्य व्हावा म्हणून थोडा वेळ शांत राहून आपण केलेल्या पापाची, दुष्कर्माची, अत्याचाराची आठवण करून परमेश्वर पित्याकडे विनम्र अंतकरणाने क्षमा मागूया आणि आपले अंतकरणे शुद्ध करूया. सर्वांनी एकत्र. हे परमपित्या, पश्चातापी अंतकरणाने आम्ही तुझ्या क्षमेची याचना करतो. मात्र क्षमा केल्याने क्षमा मिळते असे तू आम्हाला निक्षून सांगतोस.
हे दयावंत आणि करुणाळू आहेस. पापी माणसाचा नाश होऊ नये तर त्याचा उद्धार व्हावा ही तुझी सनातन इच्छा आहे. म्हणूनच तू आपला एकुलता एक पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याचे बलिदान केले. जगाची पापे हरण करणारे ते देवाचे कोकरू. आम्ही तुझी लेकरे आहोत. म्हणून तुझ्या पुत्राच्या दयावंत आणि करुणाळू अंतःकरणाप्रमाणे आमची अंतःकरणे दयाशील आणि प्रेमळ बनव. जशी आमच्या अपराधाचा क्षमा करतोस तसेच आमच्या अपराध क्षमा कर अशी प्रार्थना करण्यास येशूने आम्हाला शिकवले आहे. आणि म्हणून शत्रूला क्षमा करण्यास आमचे कल्याण आहे. याची आम्हाला नित्य जाणीव असू दे. आमीन. मध्यस्थीची प्रार्थना. हे संत अँथोनी वक्तृत्व, विद्वता आणि परमेश्वराची अढळ श्रद्धा ह्याद्वारे सुवार्ता प्रचार कार्य तळमळीने आणि प्रभावीपणे केलेस. आम्ही सुद्धा आमच्या कुवतीप्रमाणे काया वाचा मने सुवार्ता प्रचाराद्वारे देवराज्य प्रस्थापित करावे म्हणून हे संत अंतोनी आम्हासाठी विनंती कर. हे संत अँथोनी विनम्र वृत्तीने मठवाशी बनून तू तुझ्या धर्मबंधूंना ईश्वर ज्ञानाचे धडे दिलेस. बायबल वाचन, मनन, चिंतन आणि प्रवचनाद्वारे आम्ही प्रभुवचन ग्रहण करावे आणि त्याप्रमाणे आमच्या ख्रिस्ती जीवनाची जडणघडण करावी म्हणून हे संत अंतोनी आम्हासाठी विनंती कर. हे संत अँथोनी आपल्या प्रभावी प्रवचनाने तू अनेकाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवलेस. त्याच्यातील शत्रुत्व, वैरभाव, द्वेष, मत्सर नाहीशी केलेस. आम्ही दिलदार वृत्तीने सर्वाप्रती प्रेमभावना जोपासून सर्वावर न्याय नीतीने शांतीप्रीती जीवन जगावे म्हणून हे संत अंतोनी आम्हासाठी विनंती कर. हे संत अँथोनी येशू ख्रिस्त, त्याची ख्रिस्त सभा आणि माता मरियम हिच्याबद्दल तुझ्या मनात नितांत आदर आणि भक्ती होती. येशूमध्येचे नाव आपल्या ओठावर मधासारखे गोड, कानाला मधुर, संगीतासारखे श्रवणीय आणि मनाला अतिशुद्ध आनंद देणारे असावे. ख्रिस्तसभेच्या शिकवणीशी आम्ही नेहमी एकनिष्ठ राहावे म्हणून हे संत अंतोनी आम्हासाठी विनंती कर. मनात कोणत्याही प्रकारची लाज किंवा भीती न बाळगता आम्ही आमची ख्रिस्ती श्रद्धा आमच्या परिसरात आणि कार्यस्थळी ख्रिस्तेस्तर बांधवासमोर निर्भीडपणे प्रकट करावे म्हणून हे संत अंतोनी आम्हासाठी विनंती कर. संत अँथोनीची विनंती मला. हे ईश्वर आम्हावर दया कर. हे ईश्वर आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे ईश्वर आम्हावर दया कर. हे ईश्वर आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आमच्या एक. हे ख्रिस्त आमचे ऐकून घे. हे देवा स्वर्गीय पित्या. आम्हावर दया कर. हे देवा पुत्र जगतारका. आम्हावर दया कर. हे देवा पवित्र आत्म्या. आम्हावर दया कर. हे पवित्र एकच देवा. आम्हावर दया कर. पवित्र देवमाते. आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्त सेवक संत अँथोनी. आम्हासाठी विनंती कर. मरिया भक्त संत अँथोनी. आम्हासाठी विनंती कर. तत्वनिष्ठ संत अँथोनी. आम्हासाठी विनंती कर. आज्ञाधारक संत अँथोनी. आम्हासाठी विनंती कर. पवित्राचा आदर्श संत अँथोनी. आम्हासाठी विनंती कर. ईश्वर भक्त संत अँथोनी. आम्हासाठी विनंती कर. दिन दुबळ्याचा कैवारी संत अँथोनी. आम्हासाठी विनंती कर. प्रार्थना आणि प्राश्चित्ताचा आदर्श संत अँथोनी. आम्हासाठी विनंती कर. वाईटाचा सुधारक संत अँथोनी. आम्हासाठी विनंती कर. व्याधिग्रस्ताचा आधार संत अँथोनी. आम्हासाठी विनंती कर. प्रवाशाचा संरक्षक व मार्गदर्शक संत अँथोनी. आम्हासाठी विनंती कर. संतहीनाचे आशास्थान संत अँथोनी. आम्हासाठी विनंती कर. आपदग्रस्त सहायक संत अँथोनी. आम्हासाठी विनंती कर. शुद्धतेच्या कमल पुष्पा संत अँथोनी. आम्हासाठी विनंती कर. गरीबाचा कैवारी संत अँथोनी. आम्हासाठी विनंती कर. संत अँथोनीच्या विनंतीद्वारे हे देवा आमचे रक्षण कर. सर्व अनिष्टापासून हे देवा. आमचे रक्षण कर. रोगराई वादळ वाऱ्यापासून हे देवा. आमचे रक्षण कर. जातीयवाद दंगे धोपे ह्यापासून हे देवा. आमचे रक्षण कर. युद्धजन्य परिस्थितीपासून हे देवा. आमचे रक्षण कर. सर्व प्रकारच्या ताण तणावापासून हे देवा. आमचे रक्षण कर. सैतानी शक्तीपासून हे देवा. आमचे रक्षण कर. सर्व प्रकारच्या मोहापासून हे देवा. आमचे रक्षण कर. पाप आणि पाप प्रसंगापासून हे देवा. आमचे रक्षण कर. मनोभावी तुझा गौरव करण्यासाठी, हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. प्रामाणिकपणे सेवा करण्यासाठी, हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. निरपेक्ष बुद्धीने जनसेवा करण्यासाठी, हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. आजारी वयस्कर व्यक्तीसाठी सेवा करण्यासाठी, हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. निरागस बालकासमोर आदर्श होण्यासाठी, हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. न्यायनीतीने वागण्यासाठी, हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. नेहमी सत्याची कास धरण्यासाठी, हे प्रभू आम्हाला कृपा व
सद्बुद्धी दे. राग द्वेष मदमत्सर हेवा दूर सारण्यासाठी हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. आमच्या शेजोळ्या प्रेमाची आणि ऐक्याची भावना जोपासण्यासाठी हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. आमच्या ख्रिस्ती जीवनाद्वारे जगाला ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. आमच्या आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यासाठी हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. ख्रिस्त मंदिरात तुझी योग्य उपासना करण्यासाठी हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. नम्रतेचे जीवन जगण्यासाठी हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. आमची देवदत्त जबाबदारी निष्ठेने पार पाडण्यासाठी हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. आदर्श ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला माफ कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वर कोकरा आमची ऐकून घे. संत अँथोनीची नवनाची प्रार्थना सर्वांनी एकत्र. हे संत अँथोनी ख्रिस्त सभेचे वैभव आणि ख्रिस्त जनाचा अभिमान आहेस. परमेश्वराने तुला बहाल केलेल्या कृपादानाबद्दल विशेषतः चमत्काराचा देणगीबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देतो आणि त्याचा गौरव करतो. गरजवंतांना तुझा आधार वाटतो. हरवलेली वस्तू सापडून देण्याबद्दल तुझी ख्याती आहे. याचकाची तू निराशा करत नाहीस. या भावनेने आणि विश्वासाने आम्ही आमच्या विनंत्या घेऊन तुझ्यापाशी आलो आहोत. थोडं शांत होऊन आपल्या विनंत्या आपण सादर करूया. ह्या आमच्या विनंत्या तू जगतनित्या सर्व समाज परमेश्वर पित्याला सादर करण्यास तुला मी विनवितो. केवळ आमच्या शारीरिक गरजासाठी नव्हे तर विशेषतः आमच्या आध्यात्मिक विकासासाठी तुझ्या विनंतीचा वापर कर. परमेश्वर संतुष्ट करणे हे तुझे जीवन ध्येय होते. आम्ही पापी आहोत, स्वार्थी आहोत. अनेकदा आम्ही अविचाराने वागतो. आमच्या स्वार्थी आणि गर्विष्ठ स्वभावात आमच्या आध्यात्मिक जीवनाच्या प्रगती आड येतो. परमेश्वरावर आमचा विश्वास ढळतो. जागतिक सुख समृद्धीच्या मोहजाळ्यात आमच्या निर्माणकर्त्या परमेश्वराचा आम्हाला विसर पडतो. परिणामी आम्ही आमचा शेजार धर्म, बंधुप्रेम आणि जनसेवा यांना तिलांजली देतो आणि स्वार्थी, अत्याचारी आणि अन्यायी जीवन जगतो. हे परमेश्वराच्या महान सेवका, तू ख्रिस्ताने आमच्या तारणासाठी आपल्या जीवनाची आहुती दिली. त्या आमच्या अनमोल आत्म्याच्या तारणासाठी आम्ही नित्य झटावे. ईश्वरील आणि अखिल ख्रिस्त सभेवरील आमचा विश्वास दृढ व्हावा. आमच्या धार्मिक आणि आध्यात्मिक जीवनात प्रगती व्हावी. दीन दुबळे, गरीब आणि गरजवंताबद्दल आमच्या कठोर हृदयात करुणा निर्माण व्हावी. हरेक प्रकारचा स्वार्थी विचाराचा त्याग करून आम्ही आमच्या कुटुंबात, परिसरात परमेश्वराचे दयेचं, न्यायाचं आणि शांतीचं साम्राज्य प्रस्थापित करण्यास झटावे. आणि शेवटी तुझ्या प्रमाणेच देवाच्या गौरवासाठी आणि त्याच्या साम्राज्यासाठी आम्ही प्रयत्नशील असावे असे कृपादान आम्हासाठी मिळव. हे दयावंत पित्या, शुभ वर्तमानाचा प्रचारक आणि शांतीत होण्यासाठी तू संत अँथोनीची निवड केलीस. त्याच्या नावे आम्ही तुला करीत असलेल्या आमच्या प्रार्थना स्वीकार. आमच्या कुटुंबावर तुझा वरदहस्त असू दे. आमच्याप्रमाणे शांतीचे, ऐक्याचे वातावरण निर्माण कर. आमच्या मुलाबावरती, घरादारावरती, कामधंद्यावरती, नोकरी व्यवसायावर तुझा आशीर्वाद असू दे. आजारांना निरोगी कर. एकाकी जीवन जगणाऱ्यांना धीर दे. निराशास आश्रय दे. तुझे प्रेम, दया, शांतीचे वरदान आम्हा सर्वांना लाभो. आमीन. वसुंधरे गा गा स्तुती गा, प्रभुरायाची गा गुण गा. वसुंधरे गा गा स्तुती गा, प्रभुरायाची गा गुण गा. प्रभु सामोरी हर्ष भरिया, भाव भरी ध्यान मन करा. तोची ईश्वर जनक आपुला, असा अंतही भाव धरा. करा तयाचा हो सन्मान,
सुंदरी गावा स्तुतिगान प्रभुरायाची गुणगान. संत अंतोनीचे आभार मानण्यासाठी ही मिसा अर्पण केलेली आहे. त्याचबरोबर शुद्धीस्थानातील आत्म्यासाठी ही मिसा अर्पण केलेली आहे. आज आपले आर्चबिशप फेलिक्स मचाडो यांचा वाढदिवस. आपले आर्चबिशप हे आपल्या स्थानिक ख्रिस्त सभेचे लोकल चर्चचे आपले मेंढपाळ आहेत. त्याचबरोबर आपल्या भारतातील ख्रिस्त सभेमध्ये त्यांना महत्त्वाची जबाबदारी आहे. विशेष करून ते CBCIचे सेक्रेटरी जनरल आहेत. ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे. आणि जागतिक ख्रिस्त सभेमध्ये युनिव्हर्सल चर्चमध्ये सुद्धा त्यांच्याकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. परमेश्वराने ह्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्यांना चांगलं आरोग्य द्यावं. पण आपल्या आर्चबिशपांसाठी आपण प्रार्थना करूया. आर्चबिशप हे प्रेषितांचे उत्तराधिकारी असतात. प्रेषितांच्या अधिकारात ते सहभागी होत असतात. आणि धर्मगुरू मग ते पॅरिश प्रीस्ट असो, सहाय्यक असो, की त्यांना फक्त त्यांच्या कार्यामध्ये मदत करण्यासाठी असतात. सर्व अधिकार हा सगळ्या पॅरिशवर हा आर्चबिशपांचा असतो. म्हणून आजच्या दिवशी आपण त्यांच्या कार्यासाठी विशेष प्रार्थना करूया. रोज आपण मिसामध्ये प्रार्थना करतोच, परंतु आज विशेष प्रकारे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्यासाठी प्रार्थनेमध्ये आठवण करूया. आपण जे पॅरिसमध्ये नवेना भक्तीमध्ये सहभागी आहात, आपल्या सर्वांच्या हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया. आजपासून त्या ठिकाणी रमेदीला नवेना सुरू होत असतो. यावर्षी अडचणीमुळे आपण नवेना मागावून घेणार आहोत. तर रमेद मातीने ही उपायाची माता, रमेद माता म्हणजे रेमेडी ऑफ रेमेडीज म्हणजे उपायाची माता, या आजारावर करोना आजारावर एक उपाय जगाला दाखवावा आणि संपूर्ण जगाची ह्या आजारातून मुक्तता व्हावी, म्हणून तिच्याकडे विशेष प्रार्थना करूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचं प्रेम व पवित्र आत्म्याचा सहवास प्रिय बंधू भगिनींनो तुम्हाला सर्वांना लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. शुभवर्तमानात आपण विधवेच्या दानाविषयी ऐकणार आहोत. आपल्या सर्वांना हा वृत्तांत माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी येरुशलेमच्या महामंदिरात आहे आणि त्या ठिकाणी एक विधवा येते आणि ती 2 टोल्या किंवा 1 दमडी दान टाकते आणि प्रभू त्या दानाचं स्तुती करतो, प्रशंसा करतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही ह्या दिवसामध्ये पाहत आहोत की जेव्हा आपण गरीब आणि गरजू लोकांसाठी धान्य वाटपाचा उपक्रम हाती घेतला, तेव्हा मी फक्त नेल्सनला विनंती केली. नेल्सन आपले मालोडीतले लोपिस, त्यानंतर पीटर रुनपळाचे पीटर परेरा यांना विनंती केली की सुरुवातीला तुम्ही काहीतरी देणगी द्या, आणि त्यांनी भरीव देणगी दिली. परंतु काही देणग्या अशा आल्या की मी फादरांना पण सांगितलं की ह्या कुटुंबाला देणगीशी द्यायची आवश्यकता नव्हती, कारण त्यांची तेवढी परिस्थिती नाही. कारण ह्या दिवसामध्ये जे लोक अडचणीत आहेत त्यांना मी फोन करून किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या मार्फत, फिलिप डिमेलो किंवा इतर जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या मार्फत त्यांची काय आर्थिक परिस्थिती चालली आहे याविषयी विचारणा केली होती. कारण मला त्यांना मदत करायची होती, परंतु त्यांनी सांगितलं फादर आम्ही लक्ष ठेवून आहोत. आणि अशा वेळेला 1-2 कुटुंबांनी अशी मदत केली ह्या गरिबांसाठी की मला एकदम आश्चर्यच वाटलं. तर अशा प्रकारे आपण पाहतो की गरीब लोक बऱ्याचशा वेळेला अपेक्षा नसताना हे दान देत असतात आणि आपल्या सर्वांना हे दान प्रोत्साहित करत असते. आता आपण सर्व या दान देणाऱ्या सर्वांसाठी प्रार्थना करूया. असंच दातृत्व परमेश्वराने आपल्याला द्यावं म्हणून ह्या मिसेमध्ये प्रार्थना करूया. बलिदानामध्ये सहभागी होत असताना आपल्या हातून घडलेल्या सर्व अपराधांची आठवण करूया. परमेश्वर पित्याकडे आणि एकमेकाकडे मनापासून क्षमा मागूया. ही प्रभू येशू ख्रिस्त आम्हा सर्वांना पापाच्या आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी मानवदेह धारण करून तू या जगामध्ये आलास. प्रभू दयाळा दया करा, प्रभू दयाळा दया करा. होय प्रभू येशू ख्रिस्ता, तुझा आम्हा सर्वांवर नितांत प्रेम आहे, म्हणून आज सुद्धा तुझे शब्द, बायबल आणि तुझे साक्रामेंट, विशेष करून पवित्र मिसा याद्वारे तू आम्हा सर्वांच्या भेटीस येत असतोस. ख्रिस्त दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा. प्रभू येशू ख्रिस्ता, हे जगाच्या शेवटी आम्हा सर्वांचा दयेने निवाडा करण्यासाठी तू वैभवाने पुन्हा येणार आहेस. या जगात जीवन जगत असताना आम्ही एकमेकांचा निवाडा दयांनी करावा आणि तुझ्या निवाड्यास पात्र व्हावं, म्हणून प्रभू दयाळा दया करा, प्रभू दयाळा दया
करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हा सर्वांवर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेऊ. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्या लोकांना अखंड शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे. कुमारी मरीच्या प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला मिळू दे. या जीवनातील दुःखातून आम्हाला मार्ग दाखव आणि सार्वकालिक जीवनाचे सुख दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. पौलाचे तिबतीला दुसरे पत्र ह्यांतून घेतलेले वाचन. देवा समक्ष आणि जो ख्रिस्त येशू जिवंताचा आणि मृताचा न्याय करील त्याच्या समक्ष त्याचा प्रकट होण्याला आणि त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने आणि शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर आणि बोध कर, कारण ते सुशिक्षण घेणार नाहीत तर आपल्या कानाची खास जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकाची गर्दी जमवतील आणि सत्य ऐकण्यापासून फिरतील आणि कल्पित कहाण्याकडे वळतील. अशी वेळ येत आहे, तू तर सर्व गोष्टीविषयी सावध ऐस. दुःखे सोस, स्वार्थिकेचे काम कर, तुझ्यावरती सोपवलेली सेवा पूर्ण कर. आपण आपले अर्पण होत आहे आणि माझा प्रणय काळ जवळ आला आहे. हे सुयुद्ध मी केले आहे, धाव संपली आहे, विश्वास राखला आहे. आता जे राहिले आहे ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला मुकुट देईल आणि केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्याला प्रिय झाले आहे त्या सर्वांना देईल. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. माझे सुख तुझ्या न्यायप्रणाचे वर्णन करतील. माझे सुख तुझ्या न्यायपरायणतेचे वर्णन करेल. माझ्या मुखात तुझे स्तुती स्तोत्र सदा राहो, त्यांतून दिवसभर गैरवापर शब्द निघोच. उतार वयात माझा त्याग करू नकोस, माझी शक्ती क्षीण होत चालली असता मला सोडू नकोस. माझे सुख तुझ्या न्यायपरायणतेचे वर्णन करेल. मी तर नित्य आशा धरीन आणि तुझे स्तवन अधिकाधिक करत जाईन. माझे मुख तुझ्या न्यायप्रणायाचे आणि तू सिद्ध केलेल्या तारणाच्या कृत्याचे दिवसभर वर्णन करील. माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे वर्णन करेल. परमेश्वराच्या महाकृत्याचे मी वर्णन करत राहीन. तुझ्या आणि केवळ तुझ्याच नीतिमत्वाचे मी निवेदन करीन. हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवत आला आहेस आणि मी आजपर्यंत तुझी अद्भुत कृत्ये वर्णली आहेच. माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे वर्णन करेल. मी तर सुतारित तसे स्तुतिगत गाईन. हे माझ्या देवा, मी तुझ्या सत्य स्वरूपाचे स्तवन करीन. हे इस्रायला पवित्र प्रभू, मी विनयवत तुझे स्तोत्र गाईन. माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे वर्णन करेल. तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिव्यासारखे आणि माझ्या मागावती प्रकाशासारखे आहे. हालेलुया. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. माकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिकवणीत म्हणाला, शास्त्राविषयी जपून राहा. त्यांना लांब लांब जागे घालून मिरवणे, बाजारात नमस्कार घेणे आणि सभास्थानात मुख्य आसने आणि मेजवानीत मुख्य बैठकी घेणे आवडत असे.
ते विधवांची घरे खाऊन टाकतात आणि दांभिकपणे लांब लांब प्रार्थना करतात, त्यांना अधिकच शिक्षा होईल. मग येशू भांडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकत आहेत हे पाहत होता. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते. तेव्हा एक गरीब विधवा आली आणि तिने 2 टोल्या म्हणजे 1 दमडी टाकली. तेव्हा येशूने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून त्यांना म्हटले, मी तुम्हाला नक्की सांगतो, हे जे भांडारात द्रव्य टाकत आहेत त्या सर्वांच्यापेक्षा ह्या गरीब विधवेने अधिक टाकले आहे, कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले, परंतु हिने आपल्या कमताईतून आपले होते नव्हते ते म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, काही अंतोनीचे भक्त मला सांगतात की फादर, अंतोनीच्या जीवनामध्ये एवढे चमत्कार झालेले आहेत, त्या चमत्काराविषयी प्रवचनातून सांगा. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनी, मला सांगावं असं वाटते की परमेश्वराने ह्या संत अंतोनीला वक्तृत्व आणि विद्वता आणि ईश्वरी ज्ञान याची देणगी दिली होती. आणि म्हणूनच तो जेव्हा जेव्हा प्रवचन देत असे तेव्हा प्रवचन ऐकणारे कितीही जवळ असू द्या किंवा लांब असू द्या, काही लोकांना यायची इच्छा असून सुद्धा ते प्रवचनाच्या ठिकाणी पोहोचत नव्हते आणि त्या ठिकाणी ते बरे झालेले आहेत. आणि म्हणून मला विश्वास आहे की आज तुम्ही ह्या ठिकाणी ह्या देवाच्या शब्दावर प्रवचन ऐकत असताना जिथे जिथे तुम्ही असाल तिथे तिथे तुम्ही बरे होणार आहात. मात्र हा तुमचा विश्वास असला पाहिजे. आता बऱ्याचशा वेळेला तो टेम्प्टर, तो सैतान जो आहे, आपल्या मनातून विश्वास काढून टाकतो आणि आपण खरंच बरं झालो आहोत का असं आपण डाऊट घेतो, संशय घेतो. तर असे अनेक चमत्कार संत अंतोनी हयात असताना, जिवंत असताना झालेले आहेत आणि नंतर सुद्धा, तो मेल्यानंतर सुद्धा झालेले आहेत. 13 चमत्कार त्याला सांगितले की 13 चमत्कार त्याच्या हयातीत झाले आणि 14वा चमत्कार किंवा अनेक चमत्कार त्यानंतर गेल्या 600-700 वर्षामध्ये झालेले आहेत. आणि म्हणून पुन्हा एकदा मी ह्या देवशब्दाकडे येतो आहे, कारण ह्या देवशब्दाचंच प्रवचन करत असताना माणसं बरी झालेली आहेत आणि तुम्हाला सुद्धा या क्षणाला बरा झाल्याचा अनुभव येणार आहेत. तुम्ही जिथे असाल आणि जिथे विश्वासाने हा शब्द ऐकत असाल तिथे तुम्हाला हा अनुभव येणार आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एक गोष्ट सांगितली जाते की मदर तेरेसाच्या मिशनरी ऑफ चॅरिटी संस्थेमध्ये त्या ठिकाणी वृद्धाश्रम होता. त्या ठिकाणी मदर नियमितपणे भेटीसाठी जात असत आणि भेटीसाठी जात असताना त्यांच्याबरोबर व्हिजिटर्स येत असत. हे व्हिजिटर्स त्यांना नेहमी जाताना काहीतरी टोकन म्हणून, आठवण म्हणून डोनेशन देत असत. आणि तिथे एका वृद्धाने ही गोष्ट खेरली होती, त्याच्या लक्षात ही गोष्ट आली होती की प्रत्येक व्हिजिट करणारी व्यक्ती मदरांना काही ना काही देऊन जाते. आणि त्याला सुद्धा वाटलं की आपण सुद्धा मदरांना काही द्यावं, परंतु आपण गरीब आहोत. आणि त्याने आपली इच्छा मदरांजवळ बोलून दाखवली की मला सुद्धा तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. आणि मदरांनी विचार केला की मी याला समजा यांच्याकडून काही घेतलं नाही तर याला दुःख होईल. आणि मदराने त्याला संमती दिली की तुला काही द्यायचं आहे, तू आनंदाने दे. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या वृद्ध माणसाने 10 रुपयाचं कॉईन ह्या मदरांच्या हातावर ठेवलं. मदर आपल्या अनुभवामध्ये नमूद करतात की त्याचं हे 10 रुपयाचं कॉईन किंवा 10 रुपयाचं हे नाणं मला नोबेल पारितोषिकापेक्षा जास्त महत्त्वाचं वाटलं, कारण त्या माणसाकडे जे काही होतं ते त्याने आनंदाने दिलं होतं. त्याच्या चेहऱ्यावरचं ते हास्य होतं हे खूप मोठं होतं. म्हणून मला ह्या 10 रुपयाच्या नाण्याची जास्त किंमत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण पाहतो की बायबलमध्ये परमेश्वराने, येशूने विधवांना नेहमीच झुकत माप दिलेलं आहे, प्रेफरन्शियल ऑप्शन फॉर द विडोज. आपण दिसतो की त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने त्यांना नेहमीच झुकत माप दिलेलं आहे. राजेच्या पुस्तकामध्ये एक आपल्याला गोष्ट सांगितलेली आहे की एलिया संदेष्टा त्या इजबेल राणीपासून आपला जीव वाचवण्यासाठी धावत पळत जाता आणि अशा वेळेला तो सारफत या ठिकाणी गेला. आणि सारफत या ठिकाणी एक परराष्ट्रीय अशी विधवा, अन्यधर्मी विधवा त्या ठिकाणी काटक्या किंवा लाकडं गोळा करत असते. आणि त्या ठिकाणी हा थकलेला एलिया तिच्याजवळ पाणी मागतो आणि ती पाणी आणायला जात असताना तो सांगतो एक भाकरीचा तुकडा पण घेऊ नये. आणि ती त्याला सत्यस्थिती सांगते की आज आमच्याकडे जे काही पीठ आहे, जे काही तेल आहे ते आता आम्ही भाकर करणार आहोत, मी आणि माझा मुलगा आम्ही दोघे खाणार आणि आम्ही मरून जाण्याकडे. त्या देशामध्ये त्यावेळेला दुष्काळ चालू असतो. आणि एलिया तिला सांगतो
की तू माझ्यासाठी पहिला भाकरीचा तुकडा घेऊन ये. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तो तिला ब्लेसिंग देतो, आशीर्वाद देतो की इस्रायलचा परमेश्वर देव म्हणतो, परमेश्वर ह्या पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करेपर्यंत, पाऊस पाडीपर्यंत तुझ्या मडक्यातलं पीठ आणि तेलाची कुपी कधी आटणार नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्याला दुसऱ्या कोणाकडे पाठवलं नाही, तर ह्या सारफतच्या विधवेकडे पाठवलेलं होतं. असे अनेक प्रसंग आहेत, परंतु तुम्हाला एक प्रसंग मी जुन्या घरातून सांगितला, एक प्रसंग नव्या घरातून सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या नाईन नगरामध्ये येत होता आणि तो नगरामध्ये प्रवेश करत होता आणि त्या नगरातून एका माणसाची प्रेत यात्रा चालली होती. आणि येशूला कळलं की हा त्या आईचा किंवा विधवेचा एकुलता एक मुलगा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला कोणी काही सांगितलं नव्हतं की त्याला बरं करा, त्याला उठवा मेलेल्यातून, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला त्या बाईचा किंवा त्या विधवेचा कळवळा आला की तिचा नवरा ऑलरेडी मरून गेलेला आहे आणि आता हा मुलगा सुद्धा मरून गेलेला आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्या तिरडीला स्पर्श करतो आणि त्या मुलाला सांगतो, मुला उठ, मी तुला सांगतो उठ. आणि तो मुलगा उठतो आणि त्याच्या आईला तो मुलगा परत मिळतो. पुन्हा एकदा सांगतो की ही बाई विधवा होती. हे मी कशासाठी सांगतो की परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त सातत्याने विधवांची बाजू घेत आलेला आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की हा जेरुसलेमच्या महामंदिरात प्रभू येशू ख्रिस्त बसलेला आहे. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की तुमचा दानधर्म गुप्त असू द्या, म्हणजे तुमचा गुप्तदर्शी पिता तुम्हाला त्याचं फळ देईल. तोच प्रभू येशू ख्रिस्त आज जेरुसलेमच्या ह्या दान भांडारासमोर बसलेला आहे आणि लोक कसे देणग्या टाकत आहेत ते पाहत आहेत. तर त्या ठिकाणी मोठमोठे श्रीमंत लोक येतात आणि मोठमोठे देणग्या टाकतात. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे लक्ष देत नाही, परंतु त्या ठिकाणी आलेल्या विधवेने जी 2 दमडी टाकलेली आहेत किंवा 1 टोली टाकलेली आहे त्याकडे येशूचं लक्ष आहे. एवढं त्याचं बारीक निरीक्षण आहे. त्याच्या शोधक नजरेतून ह्या बाईची ही देणगी किंवा ही दान हे सुटत नाही. आणि तेच येशू आपल्या शिष्यांच्या निदर्शनास आणून देतो की आज ह्या दान भंडारात जे काही दान टाकलेलं आहे त्यामध्ये ह्या बाईने सर्वात जास्त टाकलेलं आहे, कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकलेलं आहे. त्या श्रीमंताकडे खूप पैसे होते, त्यातले त्याने थोडे टाकले त्याच्यामध्ये आणि बरेचसे पैसे त्याने आपल्या स्वतःसाठी राखून ठेवले. परंतु ह्या बाईने तिच्याकडे जे काही होतं ते सर्वस्व या दान भांडारामध्ये टाकलेलं आहे आणि आपल्या सर्व भावी गरजांसाठी परमेश्वरावर विसंबून राहिलेली आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एखाद्या व्यक्तीकडे 1000 रुपये असणं आणि त्यातून 100 देणं हे सहज सोपं आहे, परंतु 1000 रुपयेच आहेत आणि कोणातरी अडचणीत असलेल्या माणसाला ते सर्वचे सर्व द्यायचे, त्यामध्ये मोठा त्याग आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी सांगत आहे की त्या बाईने आपलं सर्वस्व त्या दान भंडारात टाकलेलं आहे. ज्या परमेश्वराने इस्रायली लोकांना 40 वर्ष रानामध्ये मान्ना पुरवला, तो आपल्या दररोजच्या भाकरीची काळजी घेणार आहे ही बाईला त्या विश्वास होता. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तिच्या कृतीद्वारे तो विश्वास तिने व्यक्त केलेला आहे. आपण पाहतो की आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, ही प्रार्थना आमच्या स्वर्गीय बापा ह्या प्रार्थनेमध्ये आपण करत असतो, विनंती करत असतो देवाकडे. परंतु प्रत्यक्ष विनंती ह्या बाईने आपल्या कृतीद्वारे जगलेली आहे. आपण मागतो परमेश्वराकडे, परंतु आपल्याला निश्चितपणे माहिती आहे की आमच्याकडे 8 दिवसासाठी नाही, 15 दिवसासाठी नाही, तर अनेक दिवसासाठी धान्य भरपूर प्रमाणात आहे. परंतु ही बाई जी आहे या पूर्ण आपल्या सर्व गरजांसाठी परमेश्वरावर विसंबून आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, लोकशाही शुभवर्तमानात 12व्या अध्यायामध्ये एक द्रवलोभ आणि श्रीमंत माणूस याचा उदाहरण दिलेलं आहे. ह्या माणसाच्या शेताला पीक येते, काही वाईट नाही, त्याने खूप मेहनत केली असेल, कष्ट केले असतील आणि पीक चांगला आला, आनंद आहे. परंतु ह्या पीक जे पीक आलेलं आहे त्याच्यामध्ये आपले जे कामकरी आहेत त्यांना सहभागी करून घेणं, आपले शेजारी आहेत त्यांना सहभागी करून घेणं, हा विचार त्याच्या मनामध्ये येत नाही. तर तो काय करतो, आपली जी कोठारं असतात, गोडाऊन्स असतात, ती तोडतो, ती मोठी बांधतो, आणखी नवीन बांधतो आणि सगळा माल त्याच्यामध्ये साठवून ठेवतो. आणि मग त्याच रात्री परमेश्वर त्याला सांगतो, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केलेले आहे ते कोणाचं होईल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण सुद्धा बऱ्याचशा वेळेला ह्या धनवान शेतकऱ्यासारखं, या मूर्ख शेतकऱ्यासारखं वागत असतो की
आपण बँक बॅलन्स करत असतो, त्यानंतर प्रॉपर्टीज वाढत असतो, शेअर्स वाढवत असतो, आणखी काही सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो आणि आपल्याला वाटतं की आता 2 पिढ्यासाठी, 4 पिढ्यासाठी, 7 पिढ्यासाठी पुरेसं ठेवलेलं आहे, खा पी मजा कर. परंतु हे शब्द आपल्या कानी प्रत्येक वेळेला पडत असतात. अरे मूर्खा, जे काही तू सिद्ध केलेलं आहे ते कोणाचं होईल. आज आपण पाहतो की या कोरोना पॅन्डेमिक, कोरोना संसर्गजन्य साथीच्या आजारामध्ये अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये काय झालेलं आहे, आज 1 लाखापेक्षा जास्त, 1,10,000 लोक मरण पावलेले आहेत. त्यानंतर ब्रिटनमध्ये काय झालं, युरोपियन कंट्रीजमध्ये काय झालेलं आहे, ब्रिटन, इटली किंवा आणखी स्पेन, फ्रान्स, जर्मन हे प्रगत देश सगळे अगदी निस्तानामूत झालेले आहेत. काही देशातील लोकांनी आपल्या घरातले पैसे फेकून दिले रस्त्यावर की हे पैसे आम्हाला वाचू शकत नाही. हे सगळं आपण टी व्हीवर बघितलेलं आहे, हे सगळं आपल्या व्हिडिओज त्याच्यावर बघितलेलं आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण किती आपल्या पैशावर सुरक्षित आहोत हे आपल्याला कळून आलेलं आहे. येशूने आम्हाला सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी मार्ग दाखवलेला आहे की सेफ इन्व्हेस्टमेंट आपण कुठे करायची, सेफ डिपॉझिट आपण कुठे करायची. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा, तिथे कसर लागत नाही, तिथे गंज खात नाही, तिथे सोड येत नाही, कारण जेथे तुझं धन तिथे तुझं मन सुद्धा लागेल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत पौल त्याही पुढे आपल्याला सांगत आहे. कलस्सीकरास पत्र 3रा अध्याय, त्याच्यामध्ये 1 आणि 3 वचन, पहिले 3 वचन की ख्रिस्त जिथे देवपित्याच्या उजवीकडे बसलेला आहे तिथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी संत पौल बाप्तिस्माविषयी सांगत आहे की तुम्ही जर ख्रिस्ताबरोबर उठवले गेलेले आहात तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जिथे बसला आहे तेथील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. या जगातील गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहू नका. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या दिवशी आपण थोडंसं चिंतन आपल्या जीवनासाठी करूया की आपण किती देतो त्यापेक्षा आपण कसे देतो हे फार महत्त्वाचं आहे. क्वांटिटी ही फार महत्त्वाची नाही, तर क्वालिटी ही फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून ज्या मापाने आपण देतो त्याच मापाने आपल्याला परत दिलं जाणार आहे, हे वचन आपल्याला सांगत आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यानंतर आपण पाहिलं की दुसरी गोष्ट आपल्या लक्षात आणून देतो आहे की विधवांच्या बाजूने आपण नेहमी असलं पाहिजे, कारण परमेश्वर त्यांच्या बाजूने आहे, येशू त्यांच्या बाजूने आहे. आणि म्हणून आपण सावध असलं पाहिजे. आपल्यासुद्धा परिसरामध्ये अनेक विधवा असतील आणि त्यांचं दुःख कसं कमी होईल, त्यांच्या प्रती कशी सहानुभूती, कसा कळवळा, ख्रिस्ताचा कळवळा आपल्या जीवनामधून आपल्याला दाखवता येईल हे आपण पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता पोर्तुगालमधील लिस्बन ह्या शहरामध्ये ह्या अंतोनीचा जन्म झाला. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अंतोनी असा गरिबीतला नव्हता, गरिबीत त्याचा जन्म झाला नाही. अतिशय श्रीमंत आणि प्रतिष्ठित अशा कुटुंबात अंतोनीचा जन्म झाला. आणि अवघ्या वयाच्या 15व्या वर्षी, मी तुम्हाला सांगितलं कालच की अगस्टिन संघामध्ये त्याने प्रवेश केला आणि पुढे जाऊन तो फ्रान्सिस्कन संघामध्ये सहभागी झाला. कारण फ्रान्सिस्कन संघाची जी नियमावली होती ती त्याला खूप आकर्षित करणारी होती. कारण त्यामध्ये शिष्य होण्यासाठी काही अटी ज्या होत्या, जी काही कसोट्या येशूने ठेवल्या होत्या त्या त्याला खूप भावल्या. विशेष करून प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं की आपला आई, बाप, भाऊ, बहीण या सर्वांपेक्षा माझ्यावर प्रेम ज्याने जास्त केलं पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांनी येशूने आपल्याला सांगितलं त्यावेळेला की जो आपला सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. नंतर मिशनचे कमांड देत असताना त्याच ठिकाणी सांगितलेलं आहे की आपल्याबरोबर पैसा, जोडी, काठी, 2-2 अंगरखे घेऊ नका, कारण कामकऱ्यांचं पोषण होणं हे योग्य आहे. अशा प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टी अंथोनींनी जगल्या आणि संत फ्रान्सिस असिसीकर त्यांचे संस्थापक यांनी जगलेले आहेत. आणि म्हणून अतिशय श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबातला संत अंथोनी अत्यंत गरिबीचं जीवन जगू शकला. या मठामधील जीवन खूप खडतर होतं आणि हे जीवन त्यांनी जगलेलं आहे. आपल्यासमोर एक उदाहरण ठेवलेलं आहे. माझ्या प्रियबंधू भगिनींनो, आपण पाहिलं आहे शुभवर्तमानामध्ये की प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या गरीब विधवेच्या 2 तोल्याचं 1 दमडीचं कौतुक केलेलं आहे. आपण सुद्धा जे काही परमेश्वराला देऊ ते अगदी आनंदाने द्यावं, मनापासून द्यावं आणि देत जावं. कारण असं म्हणतात की देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. कारण देणारे आपण नाहीत तर देणारा परमेश्वर आहे हे नेहमीच आपल्या मनामध्ये ठेवावं.
अर्पण गीतामध्ये सहभाग घ्या. जीवन गे माझे सारे, प्रभु मन गे माझे सारे, प्रभु अर्पिले तव पदिरे, प्रभु अर्पिले तव पदिरे. आयुष्याचा क्षण क्षण रे, आयुष्याचे हे दिन बघे, तुझ्या स्तुतीस्तव अर्पित रे. जीवन घे माझे सारे, जीवन घे माझे सारे, प्रभु अर्पिले तव पदिरे, प्रभु अर्पिले तव पदिरे. बंधू भगिनींनो, माझे व तुमचे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे सर्व समर्थ बापा, तुझा पुत्र ख्रिस्त ह्याच्या जन्माद्वारे कुमारी मरियेचे तुझ्यावरील प्रेम व तिचे पावित्र्य ह्यांची वाढ झाली. ख्रिस्ताची मानवता आम्हाला आमच्या अशक्त मनात धैर्य देवो, आम्हाला पापमुक्त करो आणि आमचे अर्पण स्वीकारणीय बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा, आम्ही ती लावलेली आहे. प्रभू आमचा परमेश्वराच्या आभार मानूया, योग्य वरास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही धन्य कुमारी मरियेचा सन्मान करीत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचे गायकवृंद आणि सर्व संत तुझे आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. पावन 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 तमाही, शक्तिशाली तू प्रभुवरा, तुझ्या गौरवी अखंड भरली, पुनीत झाली स्वर्गधरा. जय 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 कार प्रभुचा, यशोगीत गान बांधरा. परम ईशाच्या पावन नामी, गीत धन्य तुझनंतरा. जय 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 कार प्रभुचा, यशोगीत गान बांधरा. पावन 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 तमाही, शक्तिशाली तू प्रभुवरा. हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारी सृष्टी राष्ट्रपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस व पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरिता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या जवळ आणतोस. हे पित्या, आम्ही ही दाने घेऊन तुझ्या जवळ आलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ही दाने तू पवित्र कर. ही दाने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर व रक्त बनवत. त्याच्याच आज्ञेने आम्ही हा ख्रिस्त प्रसाद विधी साजरा करतो. ज्या रात्री तसा विश्वासघात करण्यात आला
त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व आभार मानले आणि भाकर बुडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला, श्रद्धेचा या पुनरुच्चार. हे पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गरोहणाचे आम्ही पुण्यस्मरण करतो. तो पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र व जिवंत बली तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या ह्या बलिदानावर तू आपली कृपा दृष्टी वळव. तुझ्याबरोबर आमचे सख्य घडून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या ह्या बलीवर दयापूर्ण नजर टाक. त्याच्या शरीराने व रक्ताने पोचलेली आम्हा सर्वांचे हृदय पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठाई आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावे असे आम्ही विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तो आम्हा सर्वांचे तुला अर्पण करो. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणारा देवमाता धन्यकुमारी मरिया, तुझे प्रेषित विजय रक्तसाक्षी आणि सर्व संत यांच्याबरोबर आम्हाला देखील स्वर्गीय सुखाचे वारसदार बनव. हे प्रभू, तुझ्याबरोबर आमचा समेट घडून आणणारा हा बली साऱ्या जगाच्या शांतीला आणि कल्याणाला कारणीभूत हो. आमचे परमगुरू फ्रान्सिस, महागुरू आचवे फेलिक्स, इतर महागुरू, धर्मगुरू आणि तुझ्या पुत्राने मिळवले सर्व प्रजाजन याच्यासह यात्रिक ख्रिसभेला तुझ्या श्रद्धेमध्ये दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्यासमोर जमलेल्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरांना दयेने आणि प्रेमाने एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनीचे आणि तुझ्या कृपेमध्ये इहलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व का घडेल अशी आमची आशा आहे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात ही सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. परमेश्वर पित्याने आम्हास आमच्या अपराधांची क्षमा करावी आणि आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करण्याची सुबुद्धी आम्हातील प्रत्येकाला द्यावी. म्हणून आपण स्वर्गीय पित्याशी श्रद्धेने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे, कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषित दास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण प्रभूच्या शांतीने एकमेकास शांती वंदना करूया.
जगाची पापे हरशील तू, ईशको करा तू अति पावन, आम्हाला तू दे तुझ्या दयेचे वरदान. जगाची पापे हरशील तू, ईशको करा तू अति पावन, आम्हाला तू दे तुझ्या दयेचे वरदान. जगाची पापे हरशील तू, ईशको करा तू अति पावन, आम्हाला तू दे तुझ्या शांतीचे वरदान. आम्हाला तू दे तुझ्या शांतीचे वरदान. आम्हा सर्वांच्या आध्यात्मिक पोषणासाठी आम्हा स्वतःचं शरीर आणि रक्त देऊ इच्छिणारा हा प्रभू ख्रिस्त पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. प्रभो, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अंतरावरील पवित्र साक्रामेंटात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंटाद्वारे स्वीकारू शकत नसले तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस, मी तुला मिठी मारते. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. हृदयेषु घे उचला हो, प्रभु येशू गुण गाऊ चला हो. हृदयेषु घे उचला हो, प्रभु येशू गुण गाऊ चला हो. वेदीवरी प्रभु येशू विराजे, परम प्रसाद स्वरूपी साजे. वेदीवरी प्रभु येशू विराजे, परम प्रसाद स्वरूपी साजे. मन मंदिरी त्या घेऊ चला हो, प्रभु येशू गुण गाऊ चला हो. हृदयेषु घेऊ चला हो, प्रभु येशू गुण गाऊ चला हो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, कुमारी मरियेचा सन्मान करीत असता आम्ही हा पवित्र साक्रामेंट आनंदाने साजरा करतो आणि तुझ्या दयेची याचना करतो. तिचा विश्वास व प्रेम तुझ्या तारण कार्यात अधिक विश्वासूपणे सहभागी होण्याकरिता आम्हा सर्वांना स्फूर्तिदायक ठरव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीने पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. रमिदी मातेच्या नवीनाची प्रार्थना. आपण श्रद्धेने विश्वासाने या प्रार्थनेमध्ये मुखपणे सहभागी घ्यायचा आहे. ही आमच्या रमिदी माते, साऱ्या विश्वाची तू प्रेमळ आई असून वसईकरांसाठी रमिदी माऊली म्हणजे आजारातून मुक्ती देणारी तसेच इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तू प्रसिद्ध आहेस. तुझ्यामार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानाबद्दल परमेश्वराचे व तुझे आभार मानून तुझी स्तुती करतो. सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आजारातून मुक्ती देणाऱ्या हे रमिदी माते,
पापात खितपत पडलेल्या तुझ्या सर्व लेकरांवर दयादृष्टीने पहा. आम्हाला आमच्या आजारातून मुक्ती मिळवून देण्यासाठी, आमच्या कुटुंबात शांती व प्रेम सदैव नांदण्यासाठी, आमच्या मुलांना अभ्यासात व व्यवसायात यश मिळून त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊन ते सन्मानगावर राहण्यासाठी, आमच्या इच्छा आकांक्षा परमेश्वरी इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी, आमच्या अंतःकरणात विशेष हेतू बाळगून मोठ्या अपेक्षेने तुझ्याकडे आलेल्या तुझ्या विवाहित कन्यांची स्वप्न पूर्ण होण्यासाठी आणि प्रेम, शांती व आनंदरूपी फुलांनी आमची जीवनवेल फुलण्यासाठी आम्ही सर्वजण तुझी आळवणी करतो. आपल्या मनातील हेतू, आपल्या विनंती या ठिकाणी आपण आठवायची आहे. आमच्या मागण्या तू प्रभू परमेश्वराजवळ रुजू कर व तुझ्या मध्यस्थीने त्या पूर्ण कर, अशी विनंती आम्ही तुझं पाशी करतो. आमेन. नमो कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची आई, आम्हा पाप्याकरिता आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे रमिदी माते, आम्हासाठी प्रभूकडे मध्यस्थी कर. प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या जगाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ह्या आजाराने ग्रासलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने यातना करतो. या आजारावरती लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश लाभावे म्हणून तुझ्याकडे प्रार्थना करतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी आणि आरोग्य यंत्रणांना या आजारावरती मात करण्यासाठी ते जे पावलं उचलत आहेत त्यात त्यांना यश यावे म्हणून प्रार्थना करतो. ही प्रार्थना मी प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, आज आपले आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या लुड्स माता धर्मग्रामातर्फे आपल्या सर्वांच्या वतीने मी आर्चबिशपांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो आहे. आपण रोजच्या मिसेमध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना करतोच, परंतु विशेष करून आजच्या दिवशी त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करा. आपण मिसेमध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना केलेलीच आहे. उद्या आर्चबिशप ची मिसा करणार आहे, त्याचे रेकॉर्डिंग आपल्याला आज संध्याकाळपर्यंत उपलब्ध होणार आहेत आणि म्हणून तुम्हाला उद्या आर्चबिशपांची मिसा मिळणार आहेत. आपण पुन्हा एकदा नोवेना सोमवारपासून कंटिन्यू करणार आहोत, पुढे चालू ठेवणार आहोत. अशीच श्रद्धेमध्ये टिकून राहा, वाढत राहा, ही शुभेच्छा. आई माऊली आमची, येशूची आई मरी, लेकरांसाठी सदा विनंती कर मरिया माते. आई माऊली आमची, येशूची आई मरी, लेकरांसाठी सदा विनंती कर मरिया माते. दुःखाचा क्रूस वाहण्यास, येशूच्या मागे जाण्यास, शक्ती मागेशू चरणी माते माऊली आई. दुःखाचा क्रूस वाहण्यास, येशूच्या मागे जाण्यास, शक्ती मागेशू चरणी
माते माऊली आई माऊली आमची येशूची आई मरी लेकरांसाठी सदा विनंती कर मरिया माते विनंती कर मरिया माते विनंती कर मरिया माते